सार्थ श्री दासबोध दशक 7वा समास 10वा देहांत निरूपण. श्रीराम मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य. माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. सत्य कळाया कारणे बोलिली नाना निरूपणे. तरी उठे ना धरणे असत्याचे, असत्यांतरी बिंबले. न सांगता ते दृढ झाले. सत्य सोन हारपले जेथील तेथे. वेदशास्त्रे पुराणे सांगती, सत्याचा निश्चय करीती. तरी नये आत्मप्रचिती सत्य स्वरूप. सत्य सोन आच्छादले, मिथ्या न सोन सत्य झाले. ऐसे विपरीत वर्तले देखत देखता. ऐसी मायेची करणी कळो आली तत्क्षणी. संत संगे निरूपणी विचार घेता. मागा झाले निरूपण देखिले आपणासी आपण. तेणे बाणली खुण परमार्थाची. तेणे समाधान झाले चित्त चैतन्य मिळाले. निज स्वरूपे ओळखिले निज वस्तूसी. प्रारब्धी टाकिला देहो, बोधे फिटला संदेहो. आताची पडो अथवा राहो मिथ्या कलीवर. ज्ञानियांचे जे शरीर ते मिथ्यत्वे निर्विकार. जेथे पडे तेची सार पुण्यभूमी. साधू दर्शने पावन तीर्थ, पुरती जयाचे मनोरथ. साधू नयता जिणे व्यर्थ, तया पुण्यक्षेत्रांचे. पुण्य नदीचे जे तीर, तेथे पडावे शरीर. हा इतर जनाचा विचार, साधू नित्य मुक्त. उत्तरायण ते उत्तम, दक्षिणायण ते अधम. हा संदेही वसे भ्रम, साधु दो निसंदेह. शुक्ल पक्ष उत्तरायण, गृही दीप दिवा मरण. अंती राहावे स्मरण गती कारणे. इतुके न लगे योग्यांसी, जो जीतची मुक्त पुण्यराशी. त्यांजुळी पाप पुण्यासी दिधली जेणे. देहाचा अंत बरा झाला, देह सुखरूप गेला. त्यासी म्हणती धन्य झाला ज्ञान जन. जनाचे विपरीत मत, अंती भेटतो भगवंत. ऐसे कल्पुन घात करीती आपुला स्वये. जिता सार्थक नाही केले, व्यर्थ आयुष्य निघून गेले. मुळी धान्येची नाही पेरिले, ते उगवेल कैचे. जरी केले ईश्वर भजन, तरीच होईजे पावन. जैसे व्यवहारिता धन, राशी माथा लाभे. दिदल्या विण पाविजेना, पेरल्या विण उगवेना. ऐसे हे वाक्य जना ठाऊकेची आहे. न करिता सेवेच्या व्यापारा, स्वामीस म्हणे कोठे मुशारा. तैसे अंती अभक्त नरा, स्वहित न घडे. जिता नाही भगवत भक्ती, मेल्या कैची होईल मुक्ती. असो जे जे जैसे करीती, ते ते पावती तैसे. एवं न करिता भगवत भजन, अंती न विजे पावन. जरी आले बरे मरण, तरी भक्ती विण अधोगती. म्हणून साधुने आपले जित असताच सार्थक केले. शरीर कारणी लागले धन्य तयाचे. जे का जीवन मुक्त ज्ञानी, तयांचे शरीर पडो रानी. अथवा पडो स्मशानी, तरी धन्य झाले. साधूचा देह खितपला, अथवा श्वानादिकी भक्षिला. हे प्रशस्त नवटे जनाला, मंद बुद्धी स्तव. अंत बरा नव्हेची म्हणून, कष्टी होती तर जन. परिबापुडे अज्ञान नेणती वर्म. जो जन्मलाच नाही ठाईचा, तयास मृत्यू येईल कैचा. विवेक बळे जन्म मृत्याचा, घोट भरिला जेणे. स्वरूपानुसार संधाने बळे, सगळी मायाच नाडळे. तयाचा पार न कळे ब्रह्मादिकांसी. जो जितची असता मेला,
मरणास मारून जयाला, जन्म मृत्यू न स्मरे तयाला विवेक बळे. तो जनी दिसतो परी वेगळा, वर्तता भासे निराळा, दृश्य पदार्थ त्या निर्मळा, स्पर्शलाची नाही. असो ऐसे साधू जन, त्यांचे घडलिया भजन, तेणे भजने पावन इतर जन होती. सद्गुरूचा जो अंकित साधक, तेणे केलाची करावा विवेक. विवेक केलिया तर्क, पुढे निरूपणी. हेची साधकासी निरवणे, अद्वैत प्रांजळ निरूपणे. तुमचेही समाधान बाणे, साधूच ऐसे. जो संतांस शरण गेला, तो संतची होऊनी ठेला. इतर जनास उपेगाला कृपाळूपणे. ऐसे संतांचे महिमान, संत संगे होते ज्ञान. सत्संगा परते साधन आणिक नाही. गुरु भजनाचे निआधारे, निरूपणाचे नि विचारे. क्रिया शुद्ध निर्धारे, पाविजे पद. परमार्थाचे जन्मस्थान, तेची सद्गुरूंचे भजन. सद्गुरु भजने समाधान, कस्मात बाणे. देह मिथ्या जाणोनी जीवे, याचे सार्थकची करावे. भजन भावे तुष व्हावे, चित्त सद्गुरूंचे. शरणागतांची वाहे चिंता, तो एक सद्गुरु दाता. जैसे बाळक वाढवी माता, नाना यत्ने करोनी. म्हणोनी सद्गुरूंचे भजन, जयासी घडे तोची धन्य. सद्गुरुविण समाधान आणिक नाही. सरली शब्दांची खटपट, आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन. सद्गुरु भजना परते काही, मोक्षदायक दुसरे नाही. जयास न मने तेही, अवलोकावी गुरुगीता. तेथे निरोपिले बरवे, पार्वती प्रति सदाशिवे. या कारणे सद्भावे, सद्गुरु चरण सेवावे. जो ये ग्रंथीचा विवेक, विवंचनी पाहे साधक. तयास सापडे एक निश्चय ज्ञानाचा. जे ग्रंथी बोलिले अद्वैत, तो म्हणोने प्राकृत. सत्य जाणा वेदांत अर्थ विषयी, प्राकृते वेदांत कळे. सकळ शास्त्री पाहता मिळे, आणि समाधान निबळे अंतर्यामी. ते प्राकृत म्हणोने, जेथे ज्ञानाचे उपाये. मूर्खासी हे कळे काये, मर्कटा नारिकेळ जैसे. आता सुहे बोलणे, अधिकार परत्वे घेणे. शिंपी मधील मुक्त उणे म्हणून. जेथे नेती नेती श्रुती, तेथे न चले भाषा व्युत्पत्ती. परब्रह्मादियंती अनुर्वाच. इति श्रीदास बोधे, गुरु शिष्य संवादे. देहांत निरूपण नाम समास 10वा. श्रीराम श्रीराम श्रीराम.